सत्कार समारंभाला सुरुवात होते। पालघर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सरचिटणीस सुरेश पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। आता हा ठिकाणी स्वागत। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्येष्ठ नेते वडा तालुक्याचे अध्यक्ष माननीय प्रमोददादा पाटील यांचं स्वागत आणि सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विनोदजी नरेशजी पाटील यांनी करावा अशी विनंती करते। तर जोरदार काय वाजवायचे आहे। वाडा नगर पंचायतचे नगरसेवक माननीय विराजजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान संदीपजी पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विनोदच्या वतीने या ठिकाणी करत आहेत। जोरदार टाळ्या। विद्यमान नगरसेवक वाडा नगर पंचायत विराजजी पाटील यांचं स्वागत करत आहे। जोरदार टाळ्या। नमस्कार व्यक्त करतो। आज या कार्यक्रमाला आपण सर्वांनी इथे आम्हाला बोलवलं त्याबद्दल आम्ही तुमचे धन्यवाद व्यक्त करतो। नेहमी तुम्ही आम्हाला किलोसी गावामध्ये समाज उपयोगी जे जे उपक्रम आपण राबवत असता अशा कार्यक्रमांना आपण आम्हाला नेहमीच आमंत्रित करत असता। त्याबद्दल आम्ही आणि उपस्थित झाल्यानंतर आम्हाला इथे एक विशेष आनंद होत असतो। किलोसी गाव म्हटलं तर हे आमचं दुसरं गाव आहे, असंच नेहमी आम्ही इथे आल्यावर आम्हाला वाटत असते। संदीपजी पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी हे नेहमी तिथे समाजोपयोगी कार्यक्रम करत असतात। एखाद्या शाळेमध्ये शालेय उपयोगी साहित्य वाटप करणं म्हणजे त्या शाळेचे आपल्या प्रती असलेले ऋण आहे, त्या ऋणांची आपण कधीच परतफेड करू शकत नाही। परंतु आपण करत असलेला हा जो उपक्रम आहे या सर्व उपक्रमातून आपण त्या प्रयत्नांची परतफेड करण्याचा जो उपक्रम राबवत आहे त्याबद्दल आम्हाला अतिशय धन्यता वाटते। छत्री वाटप कार्यक्रम जरी आपण इथे करत असला तरी आज बघा खूप दिवसांनी आज पाऊस आजच्याच दिवशी लागलेला आहे, म्हणजे आपल्या छत्री वाटपच्या कार्यक्रमाला पावसाने सुद्धा हजेरी लावलेली आहे। तर अशाच कार्यक्रम आपण भविष्यातही पुढे राबवत चला। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। यानंतर पुढील मनोगत या ठिकाणी अध्यक्षीय भाषण आपण ऐकणार आहोत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पालघर जिल्हा सरचिटणीस माननीय सुरेशजी पवार साहेब यांनी मनोगत व्यक्त करावा अशी विनंती करतोय। आजच्या या मुलांसाठी आजचा गोड कार्यक्रम म्हणजे छत्री वाटप या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले तालुक्याचे अध्यक्ष प्रमोददादा पाटील आणि आमचे सर्व सहकारी या भागातले नारायण काका आणि गावातले संदीपरावचे सगळे सहकारी शिक्षकवृंद आणि विद्यार्थी बालमित्रांनो, थोडं 1-2 मिनिटं शांत बसा, मग आपण लगेच कार्यक्रम प्रत्येकाला छत्री मिळेल। आजच्या या धावपळीच्या युगामध्ये शिक्षणासाठी वेळ देणारे शिक्षक या विद्यार्थ्यांसाठी एक आपुलकी असणारे हे अनेक लोकांकडे पैसे पडलेले आहेत। या भागातले लोक असतील, गावातले लोक, पण शाळेविषयी एक आदर विद्यार्थ्यांविषयी असलेलं प्रेम आणि स्थान असलेलं अनेक लोकांकडे पडले, पण संगीतकडे घेण्याचा स्थान आहे की मला काहीतरी करायचं आहे। नुसतं क्रिकेट पुरतंच नाही तर शिक्षणाविषयी पण त्याच्याकडं या लहान मुलांसाठी प्रेम आहे। संगीत तुझ्याविषयी काही बोलणं किंवा हे दान करतं म्हणा, पैसे लोकांकडे सुद्धा, पण देण्याची दानत जी आहे ती संदीपरावकडे आहे। मी संदीपला विनंती करेन, अनेक ठिकाणी शाळेच्या या कार्यक्रमाला जातो, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये आम्ही जात असतो। विरोशीची शाळा ही इन्फ्रास्ट्रक्चर एकदम उत्तम आहे, त्याबद्दल काय बहुमत नाही। अनेक जिल्हा परिषदच्या शाळा पालघरमध्ये शिक्षकांना माहिती आहे काय अवस्था आहे, कुठेतरी गरज असते। आज एवढा मोठा हॉल तयार केला तुम्ही ग्रामपंचायतच्या शिक्षण विभागाच्या माध्यमातून आणि आपल्या सहकार्यातून,
किंवा इतर काही असेल लोकांच्या सहकार्यातून असेल, संदीप तुमच्या बरोबर असेल, बाकी लोकही बरोबर असतील, पण हे जे आज चित्र विद्यार्थ्यांचं दिसतंय ते विद्यार्थी हसत खेळत आहेत, परंतु खऱ्या अर्थाने यांचं जे चित्र दिसायला पाहिजे ते काही मला दिसत नाही. तर ही जबाबदारी मी भोईर मॅडमना आणि त्यांच्या सर्व सहकार्याने सांगेन की याचं वर्गवारी करा. किती विद्यार्थ्यांना मराठी चांगलं वाचता येतं, किती विद्यार्थ्यांना इंग्लिश येतं. मला वाटतं 1ली ते 7वीपर्यंत वर्ग आहे. ह्या याच्यामध्ये तुम्हाला मिळालेलं जे काही मानधन सरकारकडनं आहे तर तुमचं मोठी जबाबदारी आहे पालकांच्या नंतर की विद्यार्थी तुमच्याकडे असतात. ज्या ज्या विद्यार्थ्यांना वाचता येत नसेल, संदीपराव सारखे जे शिक्षण प्रेमी आहेत ज्या गावातले, त्या सगळ्यांना एकत्र करून याच्यामध्ये काहीतरी चांगला बदल केला. आणि जेव्हा मी माझं तुम्हाला एक सांगतो की मी नागणी अंबरहुईला गेलो होतो आणि कोशिम शेठची शाळा मला अशाच एका कार्यक्रमासाठी बोलवलं होतं, पण मी बघितलं त्या विद्यार्थ्यांचे केस आणि हे तर 2-2, 3-3 महिने केस न कापलेले. मी इथनं न्हावी पण घेऊन गेलो दुसऱ्या वेळी घेताना आणि त्या विद्यार्थ्यांचे तिथे केस वगैरे सगळे कापून घेतले. मला याच्यातून काय सांगायचं म्हणजे तुमची कुठं तर कमतरता आहे ना. हे विद्यार्थी आणि बिलोशी सारख्या ठिकाणी मी संदीपला नेहमी सांगतो की बिलोशी एक ग्रामपंचायत, आता ते वैयक्तिक करतो, बिलोशी ग्रामपंचायत ही दुबई असलेली एक ग्रामपंचायत आहे. त्याचा अर्थ तुम्ही घ्या, इथे सगळं काही आहे, फक्त तुम्ही जर योगदान दिलं आणि दुपारी तुम्ही कुठे आहे, तुम्ही जर योगदान मानाने एकदम मनाने अगर दिलं तर काहीतरी आधी पुढे चांगलं घडेल असं मला वाटतंय. आपण आम्हाला या प्रसंगी संदीपराव बोलवलं, सर्वांचंच म्हणजे हे केलं आणि आम्ही सर्व आदरणीय पवारसाहेबांचे कार्यकर्ते आहे. राजकारण हे नेहमी 5-10% करावं, पण समाजकार्य साहेबांचं म्हणणं आहे की 80-90% समाजकार्य करा. त्यातला एक भाग आणि संदीपसारखा चांगला कार्यकर्ता ही आदरणीय पवारसाहेबांची जाण ठेवूनच, त्यांच्या विचाराची जाण ठेवून तळागाळातल्या विद्यार्थ्यांना संदीपराव मदत करतो. खूप मोठी गोष्ट आहे. मी अनेक लोक बघितले, अनेक लोक बघतो, लोकांकडे पैसे खूप आहे, पण जाणत जी लागते ती तुझ्याकडे आहे, तुझ्या सहकार्यांकडे आहे. ही जाणत नेहमी ठेव, तुला कुठे काही कमी पडणार नाही असं मी देवाच्या चरणी, देवीच्या चरणी प्रार्थना करतो. तुला चांगलं आयुष्य मिळो आणि असं शिक्षण उपयोगी आणि मुलांच्या उपयोगी काम करत राहा. मी तुला सगळ्यांच्या आणि शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द लांबलेले थांबवतो आणि शिक्षक वर्गालाही विनंती करतो की आपलं कर्तव्य आपण नेहमी पार पाडत राहा. तुम्हालाही कुठे काही कमी पडणार नाही असं मला या निमित्त वाटतंय. मी इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. विराजी पाटील, प्रमोदजी पाटील, कुमारजी पाटील, नारायणजी पाटील, तात्या सर्वांनी यायचंय. गंभीर सर समोर घ्या सर. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या ठिकाणी छत्री वाटपाचा कार्यक्रम केंद्र शाळा बिलोची या ठिकाणी आपण पाहताय. त्या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सरचिटणीस पालघर जिल्हा सुरेशजी पवार, वाडा तालुका अध्यक्ष प्रमोदजी पाटील, उपाध्यक्ष नगरसेवक विराजजी पाटील आणि संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते संदीपजी पाटील बिलोची यांच्या सोबत सगळे बिलोची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ते छत्री वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न. जिल्हा परिषद शाळा बिलोची. उपसरपंचाला पण घेऊन आला उघडा. टाळ्या वाजवा. छत्री वाटप कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्हा परिषद बिलोची.
उभे राहा. असं काम करा. हे तुला फोटो घ्यायचं, हे घे. फोटो वाढतो.